नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे महोदय अकॅडमीमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, जेवढे पण मी क्वेश्चन करून देणार ते तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा घरी आणि वारंवार प्रॅक्टिस केल्याने तुम्हाला ते लक्षात राहणार आणि चांगल्या प्रकारे समजणार। तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनल सबस्क्राइब पण करा। तर समजूया एक्सरसाइज 7.1 चा क्वेश्चन नंबर 4। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे लिहून आहे फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन ऑफ। तर क्वेश्चन आहे, सब क्वेश्चन आहे, 3 आहे, मी एक करून दाखवत आहो। ओके, तर बघा, नंबर ऑफ हेड्स इन 3 टॉसेस ऑफ अ कॉइन। नंबर ऑफ हेड्स हायलाइट मी इथे करत आहो। बघा, नंबर ऑफ हेड्स म्हणत आहे किती टॉसेसमध्ये 3। तर आपल्याला का नाही 3 कॉइन फेकायचे 1-1 रुपयाचे, जसं की त्यामध्ये चितपट असते, बरोबर आहे। तर आपण त्याला हेड आणि टेल मानतो, बरोबर आहे। तर आपण एक वेळा जर कॉइन फेकलेत, किती कॉइन? 3 कॉइन। तर बघा काय मिळतं, समजा आपण एक वेळा फेकले तर आपल्याला हेड मिळणार, म्हणजे प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता, शक्यता असू शकते। पुन्हा आपण त्याला फेकलं परत तर पुन्हा आपल्याला आहे ना हेड आणि टेल मिळू शकते, राईट। तर असं किती आपण कॉइन फेकले आणि किती आपल्याला संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी मिळणार ते आपण बघूया। तर बघा, मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, ते लक्षात ठेवा। हे आमचं इंटरनॅशनल डस्टर आहे, राईट। तर बघा 2⁻, आता मी इथे 2 का बरं लिहिलं? हेड आणि टेल मिळणार, बरोबर आहे। इथं मी n लिहितो, n आणि नंबर। आपण किती कॉइन फेकले? 3। किती कॉइन फेकले? 3। तर 2 जसं आहे तसं, n म्हणजे काय? नंबर 3। 2 ला किती वेळ लिहिणार आहोत? 3 वेळा। 2 × 2 × 2, 2 2 4, 4 2 what? 8। तर किती पॉसिबिलिटीज मिळणार आपल्याला? 8। 8 इथे लिहूया, तर याचे 5 तुकडे करतो समान, ओके। 4 आणि 4, तर मानूया आपण हेड 4 लिहिणार आहोत आणि टेल सुद्धा किती? 4। तर बघा, मी पॉसिबिलिटीज काढून दाखवतो तुम्हाला। तर हेड किती लिहिणार मी? 4 वेळा। हेड अच्छा साईडला लिहितो मी, जागा नाही होणार। हेड 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 किती वेळ लिहिलं? 4 वेळा, बरोबर आहे। टेलला किती वेळ लिहिणार मी इथे? 4 वेळा। तर बघा 1 2 3 4, आता हे 4 वेळा आहे, बरोबर आहे। हेड नंतर समोर लिहिताना तुम्ही त्याला अर्ध करा, इथे 4 वेळा तर 2 वेळा हेड लिहा आणि नंतर 2 वेळा काय लिहा विद्यार्थी मित्रांनो? टेल लिहा, ओके, या प्रकारे। तर बघा मी पुढे सांगतो, आता इथे 2 वेळा हेड आहे, पुन्हा अर्धा करा त्याला, 2 च्या ऐवजी 1, तर मग हेड टेल करा, ओके। लिहिण्याची पद्धत समजून घ्या, हेड टेल हेड टेल हेड टेल आणि हेड टेल, बरोबर आहे। ST राईट। एक वेळा चेक करून घ्यायचं छान प्रकारे, तरच तुम्ही आणि नंबर वाढवून किती पण आपण प्रोबॅबिलिटी काढू शकतो, ओके। तर बघा इथे मी लिहित आहो, पहा, नंबर ऑफ हेड्स इथून मी उत्तर स्टार्ट करतो, म्हणजे आन्सर। नंबर ऑफ हेड्स इन किती टॉसेस बेटा? 3 टॉसेस, ओके। तर इथे बघा मी लिहित आहो काय? सॅम्पल। आधी काय लिहितो आपण? सॅम्पल। कर्ली ब्रॅकेटमध्ये सॅम्पल लिहायचं असते, एवढे सॅम्पल आले, बरोबर आहे। तर ते सॅम्पल येतं, किती वेळा यायचे आहे? 3 वेळा, ओके, कॉमा, मग काय? HHT, काही नाही, मी इथूनच बघून लिहित आहे। मग नंतर काय? STH, नंतर काय आहे? HTT, नंतर THH, इथपर्यंत आलो मी, THH, नंतर THT, काय विद्यार्थी मित्रांनो? THT, हे झालं THT। नंतर काय आहे हे मी मिटवतो, तुम्ही व्हिडिओला परत मागे घेऊन बघू शकता, ओके। तर बघा हे तुमच्यासाठी नोट्स आहे, ट्रिक्स आहे, ओके। नंतर काय बाकी आहे? THT झालं, TTH, ओके, TTH, आणि नंतर TTT, ओके, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट। तर बघा एवढ्या पॉसिबिलिटीज आहे, तर किती पॉसिबिलिटीज पहा, हे सॅम्पल आहे, बरोबर आहे। हे सॅम्पल, जसं आपण एखादी वस्तू विकतो तर सॅम्पल दाखवतो ना, तसं इथे हे सॅम्पल आहे, ओके। तर नंबर सॅम्पलचे म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल किती आहे? टोटल सॅम्पल 1 2 3 4 5 6 7 8 आहे, लिहिला। त्यानंतर बघा आपल्याला काही व्हॅल्यूज लिहावी लागतात, कशी लिहायचं बघा। तर इथे मी तुम्हाला सांगत आहो, सगळ्यात आता इथे काय म्हणते प्रश्नामध्ये? नंबर ऑफ हेड्स इन 3 टॉसेस, कोणाला हायलाइट केलं आहे? जास्तीत जास्त हेड्स, म्हणजे 3 वेळा आपण टॉस केला, म्हणजे 3 कॉइनला आपण फेकला, तर हेड्स आहे ना किती वेळा मिळणार? फक्त हेड्स, फक्त टेल नाही सांगायचं, ओके। तर बघा मी काय करत आहो, इथे मी लेट लिहित आहो आणि ॲक्सेस सांगत आहो की नंबर ऑफ हेड्स फक्त। एक्सने मी काय दर्शवतो? एक्सने नंबर ऑफ हेड्स, ओके, किती आले तर। तर बघा मोठा नंबर किती आहे इथे हेड्सचा? इथे एक नाही, इथं 1, इथे 2, सगळ्यात मोठा नंबर इथे आहे, ओके, 3 आहे। तर असं एक्समध्ये लिहायचं HHH, ओके, आणि बरोबर चिन्ह देऊन। तर मला सांगा हा नंबर किती आहे? 3। 3च्या खाली नंबर किती असतो? 2, ओके। तर बघूया
पहिलं लिहून घेऊया, नंतर ते मी 2 सांगतो तुम्हाला. तर 3च्या खाली 2, तर 2 हेड कशामध्ये आहे? मी हायलाईट करतो. याच्यामध्ये 2 हेड आहे, याच्यामध्ये सुद्धा पुन्हा आहे का? नाही. तर बघा मी कसं लिहित आहो, एच एच टी इक्वल टू नंतर एक्स हे वाला म्हणजे हे एच टी एच त्यानंतर काय उरलं टी डबल एच. ओके, तर इथे हेड किती वेळा आहे? 2 वेळा. तिथे मी 2 लिहित आहो. 2च्या खाली कोणता नंबर असतो? 1. तर 1 हेड कोणामध्ये आहे मी ते फक्त लिहिणार आहो. ओके, सॅम्पल. तर बघा याच्यामध्ये एक नाही एक आहे, याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये आहे. ओके, याच्यामध्ये आहे, इथं 3 आहे. ओके, तर पहिला हा एच हॉट डबल टी राईट. त्यानंतर बघा एक्स, आता हा वाला टी एच टी, नंतर बघा हा डबल, इथं एक्स लिहायचं राहून गेलं राईट. ओके, लास्ट डबल टी आणि काय विद्यार्थी मित्रांनो एच. किती वेळा? 1. 1च्या खाली कोणता नंबर असतो? 0. हां, ऑफकोर्स 0 वेळा हेड येणार, म्हणजे ज्यामध्ये हेड नाही त्याला म्हणतात 0. ओके, तर बघा मी सांगतो कोणता आहे. तर ज्यामध्ये हेड नाही येत आहे फक्त ते एकच आहे. ओके, ट्रिपल टी, टेल टेल टेल. ओके ओके, चला तर हे किती वेळा आहे? 0 वेळा. तर एक्सचे जे नंबर आहे ते किती आले बघा. एक्सचे नंबर मी सांगत आहोत तुम्हाला. एक्सचे जे नंबर आहे पहा याचे म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ एक्स असे आपण लिहू शकतो, किंवा डायरेक्ट आणि एक्सचे आपण नंबरसुद्धा लिहू शकतो असं या प्रकारे कर्ली ब्रॅकेटमध्ये. ओके, तर 0 आहे, कॉमा 1, कॉमा 2 आणि कॉमा काय 3 आहे. बरोबर आहे. तर बघा एक्सचे नंबर आपण इथे लिहूया, इथे लिहून दाखवत तरी चालणार. ओके, तर बघा मी टेबलच्या वर लिहित आहो. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे लिहावं लागेल. तर बघा मी लिहित आहो प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काय टेबल, हा टेबल आहे ना म्हणून टेबल लिहित आहो. तर बघा एक्स आहे, तर प्रॉबिलिटी कोणाची सांगत आपण? एक्सची. पहिला नंबर 0 आहे. बघा एक्सच्या व्हॅल्यूमध्ये पहिला नंबर काय आहे? 0, नंतर 1 2 3 राईट. 0 1 2 3. ओके, तर प्रॉबिलिटी कोणाची? एक्सची. एक्सबद्दल बोलत आहोत. तर 0 किती वेळा आलं आहे बघा. 0 किती वेळा आलं आहे? एकच वेळा. म्हणजे 0 वेळा हेड किती वेळा आहे? एकच वेळा. कितीपैकी? 8 पैकी. पण मी हायलाईट करत आहो, तर 8 पैकी एकच वेळा. ओके, 1 वेळा पहा, एक वेळा हेड किती वेळा आलेला आहे? 3 वेळा. पहा इथं पण हेड आहे, इथं पण एकच वेळा. तर किती ब्रॅकेट आहे? 1 2 3. 8 पैकी किती? 3. नंतर बघा सगळे आउट ऑफ 8 आहे, म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल नाही का इथून घेतलेला आहे. तर नंतर पहा हा नंबर 2. ओके, हा 2 साठी काढतो ना 2. तर 2 वेळा हेड किती वेळा आलेला आहे? 1 2 3. तर 8 पैकी 3. आता 3 वेळा हेड किती वेळा आलेला आहे? किती ब्रॅकेट आहे इथं? ओनली 1. ओके, हे तुमचा आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो. स्क्रीनशॉट काढायचा काढून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर जो 4 आहे ते सब क्वेश्चन 3 आहे. त्यातला मी एक सांगला, बाकी पहिला आणि तिसरा तुम्हाला करायचं आहे. तेच कन्सेप्ट आहे, काही वेगळं नाही आहे. आता समजूया क्वेश्चन नंबर 4. ओके, तर बघा ह्या क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय म्हणत आहे? इन 2 टॉसेस ऑफ डाय. किती टॉसेस? 2. तुम्ही डायस पाहिलं असेल. ओके, लेट एक्सला आपण काय म्हणत आहोत? नंबर ग्रेटर दॅन 4 ऑन ॲट लिस्ट 1 डाय. नंबर काय पाहिजे? 4 पेक्षा मोठा. पण मी सिंपल सांगत आहोत तुम्हाला. समजा असे 2 डायस आहे. किती आपण डायला टॉस करतो? 2 डाय. इथं पहा 2 आहे, काय 2 डाय आहे. बरोबर, 2 डायला आपण काय करतो? टॉस करतो. बरोबर आहे. तर मी 2 डाय काढतो इथे बघा. ओके, त्यानंतर हा दुसरा. काळजीपूर्वक लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर इथे बघा असा नंबर राहू शकतो 1 2 3 4 5 आणि 6. 1 2 3 4 5 आणि काय 6. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काही नाही, जो तुम्ही डाय फेकता, जसे तुम्ही लहानपणी सबसिडी केलेलं आहे ना, तर इथं 1 राहतो आणि इकडे साईडला 2, असे 3 4 5 6, किती 6 फेसेस असतात ना, तसे यामध्ये पण 6 फेसेस असणार. बरोबर आहे. तर त्यांनी प्रश्नामध्ये काय म्हणलं? फक्त ग्रेटर दॅन 4. तर किती कंडिशन येणार आपण चेक करूया. ओके, इथे सुद्धा सेम. तर 2 डायसमध्ये आपण ती कंडिशन चेक करणार आहोत. ओके, तर बघा मी थोडंसं बेसिक सांगतो. P + Q = 1 होते. प्रॉबिलिटी
ची व्हॅल्यू काय असते 1 असते, लक्षात ठेवा. इथे पीचा अर्थ होतो सक्सेस आणि क्यूचा इथे अर्थ होतो फेलियर आणि नॉट सक्सेस. तुम्ही फेलियर लिहू शकता किंवा नॉट सक्सेस लिहू शकता. ओके, तर बघा मी इथे सुरुवात करत आहोत समजून सांगण्यासाठी. तर इथे मी लिहिलं आहे लेट एक्स नंबर ग्रेटर दॅन 4 ऑन ॲटलिस्ट 1 डाय. ॲटलिस्ट 1 डाय म्हणजे काय, याच्यावर 1 येणार म्हणजे ॲटलिस्ट म्हणजे 4 पेक्षा मोठे. पहा, ग्रेटर दॅन 4 ऑन ॲटलिस्ट 1 डाय म्हणजे 4 पेक्षा मोठे नंबर. तर 4 पेक्षा मोठे नंबर कोणते असू शकते बघा, याच्यामध्ये 4 पेक्षा मोठे नंबर 5, 6 असू शकते, बरोबर. इथं पण 5, 6 असू शकते, म्हणजे 4 पेक्षा मोठे, लहान नाही. ओके, तर पहा इथे मी लिहित आहो ग्रेटर दॅन काय, ग्रेटर दॅन 4. तर किती आहे सक्सेस, प्रॉबिलिटी काय असू शकते. ओके, प्रॉबिलिटी त्या एक्सची काय असू शकते. पहा तुम्हाला सांगत आहो टोटल फेसेसमध्ये नंबर किती असतात 1 to 6 याला, बरोबर आहे, बॉक्समध्ये म्हणजे डायमध्ये. ओके, तर किती प्रॉबिलिटी सांगा, 4 पेक्षा मोठे नंबर किती आहे, 4 पेक्षा म्हणजे ग्रेटर दॅन 4, 1 आणि 2. तर 6 मधून किती आहे 2. तर आपण आहे ना असं याला लिहिण्यापेक्षा याला लिहूया पी आणि इथं काय लिहूया 2 1 जा 2 पाय. याला मी सॉल्व्ह करत आहो 2 1 जा 2, 2 3 जा 6. तर पीची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1/3. ह्या पीला आपण म्हणूया काय सक्सेस, काय म्हणूया सक्सेस. तर मी असं लिहित आहो बघा, राईट. ह्या पीला मी काय म्हणूया, मी म्हणजे काय लिहित आहो सक्सेस. तर 1/3 लिहित आहो. आपल्याला जर नॉट सक्सेस कायचं असेल जसं की पाहिजे मी लिहित आहो, जसं आपण क्यूला काय म्हणतो नॉट सक्सेस. ओके, नॉट सक्सेस म्हणजे नॉट सक्सेस म्हणजे काय, 4 पेक्षा मोठी संख्या नाही आली. जर आपण डाय फेकला तर 4 पेक्षा मोठी संख्या नाही, जसे की 1 आली, 2 आली, 3 आली, 4 पेक्षा लहान आहे ना, तर हे कारण नॉट सक्सेस. क्वेश्चन नुसार काय, क्वेश्चन काय म्हणताय ग्रेटर दॅन 4 म्हणजे ग्रेटर दॅन 4 नंबर आला पाहिजे. जर नाही आला 1 2 3 आला, लहान आला, तर नॉट सक्सेस होणार ना. नॉट सक्सेससाठी आपण काय स्पेलिंग यूज करत आहे ते क्यू, लक्षात ठेवा काय यूज करत आहो क्यू. ओके, याच्यासाठी कसं आहे फॉर्म्युला पहा, जसं की मी तुम्हाला आत्ता शिकवलं आहे. प्रॉबिलिटी काय असते, पी म्हणजे काय सक्सेस, क्यू म्हणजे नॉट सक्सेस, यांची ॲडिशन किती होते 1. तर पहा समजा मी इथं क्यू लिहिला. ओके, काय लिहिला क्यू लिहिला, मला क्यू काढायचा ना, बरोबर आहे. क्यू लिहिला समजा, तर इथं बघा मी क्यूचं उत्तर काढतो आहो क्यू इक्वल टू 1. पीला तिकडे पाठवलं करणार -p. तर काय होणार इथे, काय होणार क्यूचं उत्तर काय आलं 1 - p. ओके, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे तर मी उत्तर काढलं आहे. आता 1 जसं आहे तसं पीचं उत्तर काय आहे 1/3. ओके, इथे मी 1 लिहित आहो. 1 3 जा 3, 1 3 जा 3 -1 1 जा 1, 1 3 जा 3, क्रॉस मल्टिप्लाय केलं आहे. 3 मधून 1 गेला किती राहणार 2, खाली किती राहणार 3, बरोबर आहे. तर बघा आपलं क्यूचं उत्तर आलेलं आहे इथे काय आलं आहे 2/3, लक्षात ठेवा. आणि पीचं उत्तर काय आलेलं आहे हे पण लक्षात ठेवा 1/3. कसं काढलं आहे मी तुम्हाला आत्ता सांगितलं. नाही समजलं असेल तर वापस व्हिडिओ घ्या आणि तुम्ही बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं, ॲक्सची व्हॅल्यू किती येणार पहा, म्हणजे पॉसिबिलिटीज, पॉसिबल व्हॅल्यूज. ओके, पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ कोणाच्या एक्सच्या किती येणार बघा, मी सांगत आहो 0, 1, 2. याचा अर्थ मी समजून सांगतो, काळजीपूर्वक लक्ष द्या. 0 म्हणजे काय होतंय की पहा मी सांगत आहो 0 म्हणजे काय होते, आपले पॉसिबिलिटीज व्हॅल्यू असे येणार पहा, पी ऑफ एक्स इक्वल टू 0 येणार, नंतर पी ऑफ एक्स इक्वल टू काय येणार 1 आहे ना, नंतर काय 2, प्रॉबिलिटी काय येणार एक्स इक्वल टू काय येणार लास्ट 2. तर मी इथे साईडला काढून दाखवतो. ओके, तुम्ही समजून घ्या. तर बघा मी उत्तर काढत आहो, जर 0 म्हणजे काय, ह्या दोघांमध्ये सुद्धा काही ग्रेटर दॅन 4 व्हॅल्यू मिळाली नाही. ग्रेटर दॅन 4 व्हॅल्यू मिळाली का नाही, लहान मिळाली म्हणजे 1 किंवा 2 किंवा 3 मिळाली, म्हणजे इथं 1 मिळाली समजा, वर फेसेसवर पहा 1 मिळाली किंवा इथे 2 मिळाली. ह्या दोघांमध्ये 4 पेक्षा मोठी व्हॅल्यू आहे का नाही, तर म्हणजे दोघांमध्ये काही सक्सेस झाला आहे का नाही, तर दोघांमध्ये काय आलं फेल झालं आहे. आपल्याला काय ग्रेटर दॅन 4 व्हॅल्यू पाहिजे ना, दोघांमध्ये काय झालं फेल झाले. तर पहा ह्या पहिल्या बॉक्ससाठी काय क्यू मल्टिप्लायमध्ये लिहायचं, लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणता सर हे कसं काढून लिहिलं, मी सांगतो असं का बरं लिहिलं. याच्यामध्ये बेटा 4 पेक्षा लहान नंबर मिळाला तर हे काय झालं फेल. क्यू काढून लिहिला फेलसाठी, पहिल्या डायसाठी क्यू, दुसऱ्या डायसाठी क्यू, कारण की दोघांमध्ये 4 पेक्षा छोटा नंबर मिळाला, बरोबर आहे. तर बघा मल्टिप्लाय का बरं केला, कारण असे मल्टिप्लिकेशनमध्ये हे काय होणार व्हॅल्यू 0 होणार, बरोबर आहे. आणि हे ॲक्च्युली काय नंबर 0 आहे, हे तुम्हाला माहीत आहे मॅथमॅटिक्स रूल. तर इथे का नाही ह्या चॅप्टरमध्ये बरोबर आहे
क्यू म्हणजे क्यू काय होते, दोन्ही फेल जे झिरोसाठी राहते हे लक्षात ठेवा. तर बघा हे लिहिण्याची पद्धत झाली. ओके, मी काही पण दर्शवू शकतो ना, क्यू मल्टिप्लाय क्यू म्हणजे सोहम, क्यू मल्टिप्लाय क्यू म्हणजे काय दिल्ली, असं काय बी. तर त्यांनी मॅथच्या रूलनुसार ते स्पेलिंग तसं ॲडजस्ट केलेलं आहे. ओके, तर पहा इथे मी लिहिणार क्यू मल्टिप्लाय बाय क्यू. याला मी सॉल्व करता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. क्यूची व्हॅल्यू किती आली आहे 2/3 मल्टिप्लाय बाय क्यूची व्हॅल्यू काय आली आहे पुन्हा 2/3. त्याला सॉल्व करता आहोत. इथे काही कटणार नाही. बघा 2 टू चा 4 आणि 3 3 चा काय होणार 9. तर आपल्याला पी ऑफ एक्स इक्वल टू 0 ची व्हॅल्यू मिळाली 4/9. आता याच्यासाठी मी काढून दाखवतो. बघा ॲटलिस्ट 1 इथे 1 लिहून आहे. 1चा अर्थ काय होते मी सांगत आहो. 1चा इथे अर्थ काय होते ॲटलिस्ट 1 होणार, कारण की कुठं ना कुठं याच्यामध्ये जर समजा बघा मी आधी एक कंडिशन सांगतो. इथे 1 आलं समजा म्हणजे हे काय झालं सक्सेस. 1 म्हणजे कसं ग्रेटर दॅन 4 इथं आलं तर सक्सेस, बरोबर आहे. इथं जर व्हॅल्यू नाही 1चा अर्थ काय होतं मी सांगलं तुम्हाला ॲटलिस्ट 1 म्हणजे इथं ग्रेटर दॅन 4 म्हणजे 4 पेक्षा एक व्हॅल्यू मिळाली. किती इथं 5 आली समजा आणि इथे 4 पेक्षा लहान म्हणजे 3 आली. तर इथं काय झालं 5 म्हणजे काय 4 पेक्षा मोठी आहे म्हणजे काय पी म्हणजे काय सक्सेस आलं, व्हॅल्यू आली. नंतर दुसरं पहा क्यू का बरं लिहिलं, कारण की दुसऱ्या डायमध्ये फेल झालाय. आता पहा दुसरी कंडिशन 1 म्हणजे काय होते त्याचा अर्थ सांगत आहो. आता बघा समजा दुसऱ्या डायमध्ये 4 पेक्षा मोठी व्हॅल्यू मिळाली किती 5 नाहीतर किंवा 6, पण इथे आहे ना 3 मिळाली 4 पेक्षा लहान आहे ना. तर इथं काय झालं सक्सेस की फेल झालं. 3 आहे ना 4 पेक्षा लहान, त्यासाठी आपण काय स्पेलिंग लिहू क्यू. पहिल्यासाठी काय लिहू क्यू, कारण क्यू काऊन लिहिला कारण फेल झाला. दुसऱ्यासाठी इथं 6 आले 4 पेक्षा मोठी आहे सक्सेस झाला, काय लिहू आपण पी. जेव्हा असे दोन सेपरेट व्हॅल्यू मिळतात त्याची काय करतात प्लस, हे लक्षात ठेवा. ओके तर बघा पी क्यू प्लस काय आहे क्यू पी. ओके पी क्यू प्लस काय आहे विद्यार्थी मित्रांनो क्यू पी. आता मी याची ॲडिशन करतो. पी किती वेळा आहे बघा, पी किती वेळा आहे 2 वेळा आणि क्यू किती वेळा आहे क्यू 2 वेळा. तर मी डायरेक्ट लिहू काय इथे बघा काय लिहू डायरेक्ट पी क्यू लिहू शकता तुम्ही. इथे मी 2 का बरं लिहिले पहा, पी पण 2 वेळा आहे लिहिलं, पी 2 वेळा, क्यू पण 2 वेळा आहे लिहिला मी, क्यू 2 वेळा. चला व्हॅल्यू पुट करूया 2. पीची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो पीची 1/3 मल्टिप्लाय बाय इथं गुणाकार चिन्ह असतं लक्षात ठेवा म्हणजे मल्टिप्लिकेशन. क्यूची व्हॅल्यू किती आलेली आहे 2/3. ओके 2/3. तर बघा 2 1 जा 2 2 1 जा 2 आणि सॉरी 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4 आणि 3 3 जा 9. ही व्हॅल्यू मिळाली. एका संख्येने कडत आहे म्हणून आपण हेच व्हॅल्यू लिहिली. मी नंतर तुम्हाला समजून सांगतो. इथे तुम्ही शॉर्टकट नको लिहू, असं या प्रकारे लिहायचो. ओके जागा मी ठेवली नाही त्यामुळे मी लिहिणार नाही. ओके आता पहा 2 म्हणजे काय ह्या दोघांवरही सक्सेस आहे म्हणजे पहा ह्या 2चा अर्थ काय होतो पहा ह्या 2चा अर्थ. ओके मी ते समजून सांगतो याचं उत्तर मी काढत आहो. ओके बघा ह्या 2चा अर्थ काय होतो इथे बी आहे ना 4 पेक्षा मोठी व्हॅल्यू मिळाली, इथे 5 मिळाली आणि इथे किती मिळाली 6. तर इथे सक्सेस झालं 5 म्हणजे 4 पेक्षा मोठी मिळाली. 2चा अर्थ काय होते दोघांवेळी सक्सेस आहे. तर इथे 5 पेक्षा मोठी व्हॅल्यू मिळाली सॉरी 4 पेक्षा मोठी व्हॅल्यू मिळाली 4 पेक्षा मोठी सॉरी फॉर दॅट. तर किती आली 5. पी म्हणजे काय सक्सेस. ओके त्यानंतर पहा इथे पण 4 पेक्षा मोठी व्हॅल्यू मिळाली 4 पेक्षा मोठी व्हॅल्यू किती 6. तर आपण काय लिहूया पी लिहूया. ओके तर पी मल्टिप्लाय पी काय होणार पी स्क्वेअर होणार. ओके तर मी इथं पी मल्टिप्लाय पी लिहितो आणि काय लिहितो पी स्क्वेअर. पी किती वेळा आहे 2 वेळा. पीची व्हॅल्यू काय असतो मित्रांनो 1/3 आणि त्याचा स्क्वेअर काय होणार बघा त्याचा स्क्वेअर 1चा स्क्वेअर किती होणार 1 आणि 3चा स्क्वेअर किती होणार 3 3 जा 9. कोणाची व्हॅल्यू आहे पी ऑफ एक्स इक्वल टू वॉट 2 व्हॅल्यू मिळाली. तिघाची व्हॅल्यू मी ते सरळ रूपाने लिहित आहो पहा. पी ऑफ एक्स इक्वल टू 0 याची व्हॅल्यू मिळाली 4/9. नंतर पी ऑफ एक्स इक्वल टू 1 याची व्हॅल्यू मिळाली मला 4/9 दिसत आहे 4/9 आणि त्यानंतर लास्ट वन मिळाली आहे पी ऑफ एक्स इक्वल टू काय 2 याची व्हॅल्यू मला मिळाली आहे किती 1/9. मी परत यासाठी लिहिलं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावं. ओके बघा मी तुम्हाला थोडासा वेळ देत आहो स्क्रीनशॉट काढा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट काढलाच असेल की स्टॉप करून काढा. तर बघा याचं टेबल बनतो तर प्रोबॅबिलिटी टेबल मी काढतो. बघा कसा टेबल बनतो बघा. आधी एक्सच्या व्हॅल्यू लिहून घेऊया इथे. ओके नंतर काय पी ऑफ एक्सच्या राईट व्हॅल्यू किती आहे 0 1 2 आहे. 0 1 2 कोणाची व्हॅल्यू एक्सची राईट लिहिले मी. त्यानंतर पी ऑफ एक्स कसं करायचं पहा. 0 साठी उत्तर काय आलेलं आहे 0 साठी पहा 0 साठी 4/9. ओके
1साठी काय आलंय, 1साठी 4/9. ओके, आणि 2साठी 1/9. या प्रकारे मित्रांनो आपण उत्तर काढतो. स्क्रीनशॉट घ्यायचं असं घेऊ शकता तुम्ही.